श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना. तर आज मी अनुभवामध्ये पंढरपूरच्या यात्रेनिमित्त आषाढी यात्रेनिमित्त भरपूर वारकरी पंढरपूरला गेलेले आहेत. आळंदीची दिंडी पंढरीला निघाली. आळंदीची दिंडी पंढरी निघाली. विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली. विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली. अशीच ओढ कितीतरी भक्तांना असते. प्रत्येकाच्या रोमारोमामध्ये असतं की बाबा आता विठ्ठलाची भेट कधी होईल, विठ्ठलाचं दर्शन कधी होईल. आणि प्रत्येक जण जे वर्षाला वारी करतात तेही, आणखीन भरपूर वारकरी संप्रदाय, आपले सगळे भक्त, जगातील सगळे भक्त वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. तर पांडुरंग परमात्मा सर्वांना सांभाळून नेत आहे. आणि पांडुरंग परमात्मा फक्त भावाचा भुकेला. देवाला काय लागत असतं? फक्त भाव, भक्ती लागत असते. म्हणून ज्या अर्थी प्रत्येक भक्ताच्या संकटाच्या वेळी धावून येणारे पांडुरंग परमात्मा कटेवर हात ठेवून विटेवर उभे असलेले, सोबत रुक्मिणी मातेला घेऊन पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये उभे असलेले हाकेला धावून कसे येतात आणि किती किती भक्त आहेत. म्हणून मी एका एका भक्ताची जे चालत गेलेत त्यांच्या सेवेत सादर, त्यांनी तर आनंदानं फुगड्या खेळत, पावलं खेळत, भजनं करत, टाळ मृदंगाच्या तालामध्ये पंढरपूरच्या वाटेवर आहेत. पण मी घरी बसून त्यांना सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी इथून जे काही मला कळतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी त्या वारकरी संताच्या. मस्तक माझे पायावरी त्या वारकरी संताच्या. जे जे वारकरी पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी गेलेले आहेत, पावन अशा तीर्थक्षेत्राला, पावन अशा चंद्रभागेच्या स्नानासाठी गेलेले आहेत, पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेले आहेत, पुंडलिकाच्या भेटीसाठी गेलेले आहेत, त्यांना सगळ्यांच्या चरणावर माझा साष्टांग दंडवत. आणि अशाच एका भक्ताची मी कथा सांगणार आहे. तर आपण ही भक्ती करतच असतो, पण आपल्या आणि अगोदरच्या भक्तांच्या मध्ये कितीतरी अंतर आहे. निस्वार्थ भक्ती, भक्तिमय वातावरण, किती सुंदर अशी भक्ती. आणि कधीही त्यांनी आपल्या स्वतःचं काहीच बघितले नाहीत, पण पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी काय काय केलेले आहेत हे सगळं सांगण्याचा, एकाएकाचं सांगण्याचा प्रयत्न मी करत असते. तर आज आपल्याला संत जनाबाई यांच्यासोबत दळण दळण्यासाठी पांडुरंग परमात्मा कसे येत होते हे सांगण्याचा प्रयत्न करते. तर संत जनाबाई ही लहान अशी असताना तिची आई वारली. संत जनाबाईला आई नव्हती. आणि वडील ज्या वेळेला पंढरपूरला निघाले त्यावेळेला सर्व वारकरी पंढरपूरला जात असताना जनाबाई विचारायची, बाबा हे कुठे जातात हो, बाबा हे कुठे जातात हो, असं विचारत असताना बाबांनी सांगितले की बाबा हे बघ जनाबाई, हे बघ जने, पंढरपुरामध्ये हे आपल्या सगळ्यांचा बाप आहे. आणि त्या बापांच्या दर्शनासाठी हे वारकरी जात असतात. आणि आषाढी कार्तिकी वारी असते बेटा, असं सहजच सांगितल्यावर जनाबाईच्या मनात फिट्ट बसलं की बाबा आपला बाप पंढरपूरमध्ये राहतो आणि आपण कधी जायचं दर्शनाला पंढरपूरला. बाबा आपण कधी जायचं दर्शनाला पंढरपूरला, असे तिनं सारखंच
आपल्या वडिलांच्या सोबत विचारणा करत असे. मग एका वर्षी लहान अशी जनाई असताना त्या जनाईला घेऊन तिचे बाबा पंढरपूरला निघाले. ज्या वेळेला मजल दर मजल मुक्काम करत करत पंढरपूरला गेले आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर सारखं जनाबाई विचारायची, पांडुरंग कुठे आहेत, विठ्ठल माझा कुठं आहे, आपण विठ्ठलाला भेटू. तुम्ही म्हणत होता आपला बाप इथं आहे, देव इथं आहे, तर कुठे आहे, भेटायचं आहे असं म्हणल्यानंतर जनाबाईला पांडुरंगाच्या दर्शनासाठी तिच्या वडिलांनी घेऊन गेले. नेले असता समोर पांडुरंगाच्या समोर थांबवले आणि सांगितले, जने हे बघ, हा पांडुरंग परमात्मा इथं आहे, हे बघ पांडुरंग परमात्मा इथे असल्यामुळे तुला मी आणलो आणि हाच आहे बघ सर्वांचा बाप असं सांगितल्यानंतर लहानशी जनी विचारायला लागली, हे पांडुरंगा, माझे वडील मला सांगितल्याप्रमाणे मी इथं आलेली आहे आणि मी तुझ्या दर्शनासाठी इथं आलेले आहे म्हणून साष्टांग दंडवत घालून दर्शन घेतले आणि मंदिरामध्ये सारखं पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहत बसली. समोर बसून लहानशी जनाई विठ्ठल 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 असं भजन करत त्याच मंदिरामध्ये बसून राहिली. तिचे वडील जाऊन बाहेर फेरफटका मारून आले आणि म्हणायला लागले, जने आता चल आपण गावाकडे जाऊ. असं म्हणल्यानंतर जनाबाई म्हणायला लागली, बाबा आता मी गावाकडे येणार नाही, तुम्ही मला सांगितलात माझी आई माझे वडील इथंच आहेत, हा पांडुरंग माझा सांभाळ करील आणि मी आता इथंच राहणार, मी नाही येणार तुमच्यासोबत. असं म्हणल्यानंतर तिच्या वडिलाला फार वाईट वाटलं. एक दिवस 2 दिवस असं राहत मुलीला अगदी आग्रहानं त्यांनी चालायला सांगितले घराकडे, पण ती हट्ट करायला लागली की मी नाही येणार बाबा, मी इथेच राहणार, आता माझं सर्वस्व माझा पांडुरंग आहे असं म्हणून तिने तिथेच बसून राहिली. तिचे बाबा गावाकडे जाण्यासाठी निघाले आणि म्हणायला लागले, हे बघ जने, इतर तू राहतेस या मंदिरामध्ये, तुझं कोण राहील, तू कशासाठी इथं राहणार आहे, चल आपण जाऊ असं म्हणत असताना जनी म्हणायला लागली, माझे वडील माझी आई इथंच आहे आणि मी या मंदिरातच राहणार आहे असं म्हणून तिचे वडील गावाकडे निघून गेले आणि जनाबाई तिथेच राहिली. तिथे राहत पांडुरंगाची सेवा करायची, पांडुरंगाचं मंदिर झाडून काढायची, सगळीकडे स्वच्छता ठेवायची लहानशी जनाबाई. आणि तिथे दर्शनासाठी नामदेव महाराज तिथे आले आणि त्यांनी तिथंच पांडुरंग पांडुरंग म्हणून झोपलेली लहानशी जणी असताना त्या दिवशी तिथे मंदिरात दामूशेट्टी आणि ज्ञानदेव तिथं आले आणि म्हणले, ही लहानशी मुलगी कोण झोपलेली आहे म्हणून तिला उचलून घरी घेऊन गेले. मग त्यांच्याच घरी ती राहायला लागली. त्यांच्या घरचे सगळे कामं करायची, दळणं दळायची, अंगण झाडून काढायची आणि ज्या वेळेला अंगण झाडायची त्यावेळेला त्या अंगणाला झाडत असताना म्हणायची, हे पांडुरंगा, तू आमच्या दारामध्ये कधी येशील रे, आणि मी हे अंगण जे झाडते ना, तर मी हे अंगण नाही झाडत, माझं स्वतःचं मी आत्मा मी स्वच्छ करत आहे. माझे जे विचार आहेत, माझे जे वाईट विचार आहेत, हे झाडून मी स्वच्छ करून माझा जे अहंकार आहे, मी सगळं काही ह्या झाडूच्या रूपामध्ये, कचऱ्याच्या रूपामध्ये मी काढून टाकत आहे. म्हणून माझा पांडुरंग कधी येणार आहे म्हणून मी हे सगळं अंगण स्वच्छ करत आहे असं म्हणायची. आणि अंगण झाडायची, विहिरीचं पाणी आणायची, सकाळी सगळ्याच्या अगोदर उठून तिनं अंगण रांगोळ्या काढायची आणि नंतर पाणी आणायची. पाणी आणल्यानंतर दळणं दळायची.
दळण दळत असताना छानशा ओव्या गायची. ओव्या गात असताना पांडुरंगाला ती ओवी ऐकू जायची आणि पांडुरंग जनीसाठी दळण दळू लागायला यायचे. आणि जनीच्या पाठीमागे थांबले असता जनी पाठीमागे फिरून पाहायचे आणि स्वतः पांडुरंग तिथं आलेले असायचे आणि तिच्यासोबत दळण दळायचे. आणि हिनं म्हणायची, पांडुरंगा तू कशासाठी इथं येतो रे? तुझे हात कोमल आहेत, तू दळू नको लागू माझ्यासोबत. तुझ्या अंगावरचा पितांबर खराब होईल, तू माझ्यासोबत दळण दळू लागू नको. असं म्हणल्यानंतर पांडुरंग तिला म्हणायचे, हे जनी तू छान ओव्या गातेस, रसाळ अशा तुझ्या आवाजामध्ये ओव्या गातेस आणि मला रंभा उर्वशी किती मस्त गातात, तरीसुद्धा मला त्याच्यापुढं तुझ्या ओव्या चांगल्या वाटतात म्हणून मी येतो. आणि मी भावाचा भुकेला आहे, तू भक्तीनं मनातून ओरडतेस म्हणून मी येतो. असं म्हणून त्यांनी दळण दळू लागायचे. दळण दळू लागायचे. आणि असं करता करता जनाबाई दुपारच्या वेळेला चंद्रभागेच्या पलीकडे गोपाळपूरला जायची. आणि गोपाळपूरला जाऊन तिथं सर्व जनावरं, गाई, म्हशी हे सगळे तिथं यायचे. आणि पलीकडे सुद्धा भरपूर शेतकरी तिथं काम करायचे, राहायचे. तिथं जाऊन हिने टोपली घ्यायची आणि टोपलीमध्ये आनंदानं शेण जमा करायची. आणि त्या शेणाला अगदी प्रेमानं आपल्या हातानं कालवून तिनं छान अशा गोल 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 गौऱ्या बडवायच्या. गोपाळपूरला गौऱ्या सुंदर अशा गौऱ्या बडवायच्या आणि गौऱ्या गोल गोल बनवून उन्हामध्ये वाळवून अगदी गोल छानशा गौऱ्या बनवायच्या. असं करता करता रोज मग घरी यायची आणि नित्यक्रम तिचा चालू. हे काम करत असताना त्या गोपाळपुरामध्ये गंगी नावाची आणखी एक भक्त होती. तिचं नाव गंगूबाई होतं. ती पण गोपाळपुरामध्ये सर्व काम सारून शेण धरून तिनं सुद्धा गौऱ्या बडवायचा आणि गौऱ्या लावून तिने विकायची आणि तिनं विकून त्याचा पैसा करून तिनं आपल्या घर संसार चालवायची. असं करत असताना जनाबाई आणि गंगूबाई दोघेही तिथं गौऱ्या लावायच्या. खूप अशा गौऱ्या जमा करत असताना एका दिवशी गंगूबाईला वाटायला लागलं की बाबा ही तर जणी हिच्या ना आईचा पता ना वडिलाचा पता, दुसऱ्याच्या घरी राहते आणि एवढं सुंदर काम करते आणि एवढी सुंदर कशी आहे आणि सतत हिनं विठ्ठल विठ्ठल म्हणत राहते आणि एवढ्या छानशा गौऱ्या बडवते. असं तिचा राग यायला लागला. ती द्वेष करायला लागली. आणि असं करता करता जनाबाई खूप मोठ्या गौऱ्या जमा करून गोल गोल गौऱ्या लावून घरी गेल्यानंतर गंगूबाईच्या मनामध्ये आलं की बाबा ह्या गोपाळपूरला दुसरं तरी कोणी येत नाही आणि ही जे जनाबाई आहे हिनं छानशा गौऱ्या लावलेल्या आहेत, तर आपल्याला आता आपण हिला माहीत नाही ते आपण हिच्या गौऱ्या घ्यावं आणि विकावं. ही जना तर काही आपल्याला म्हणणारी नाही. म्हणून काय म्हणणार की बाबा कुत्र्यानं तरी मोडल्या नाहीतर चोरांनी चोरून नेलं एवढंच म्हणणार, दुसरं काय म्हणणार आहे असा विचार केली आणि तिच्या सगळ्या गोल गोल गौऱ्या घेऊन आपल्या गौऱ्यामध्ये मिसळून ठेवली. लपवून ठेवल्यानंतर जनाबाई दुसऱ्या दिवशी गेली आणि पाहते तर काय गौऱ्या तिथून बेपत्ता, गौऱ्या नाहीत. जनाबाई थक्क झाली आणि बघायला लागली, हे पांडुरंगा, जनाबाईला त्या गौऱ्या नाही त्याचं दुःख नव्हतं, पण त्या गौऱ्यामध्ये गौऱ्या लावत असताना प्रत्येक श्वासाश्वासात तिनं पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 म्हणत तिनं गौऱ्या लावलेल्या होत्या. प्रत्येक काम जनाबाई विठ्ठल विठ्ठल म्हणतच काम करत असे. सुळाचं झालं पाणी आणि अशा अनेक लीला अनेक कथा जनाबाईच्या आहेत, पण तुम्हाला मी गौऱ्याची ही कथा सांगत आहे. मग ज्या वेळेला तिने विठ्ठल विठ्ठल म्हणून गौऱ्या लावलेल्या भक्ती आणि भावाच्या गौऱ्या तिच्या होत्या, तिचं मन असं वाटलं की बाबा आज माझ्या हे गौऱ्या गेल्या त्याचं मला काही वाटत नाही, पण त्या गौऱ्यामध्ये माझी भक्ती होती, माझा भाव होता, माझा विठ्ठल त्या गौऱ्यामध्ये होता आणि अशा कशा गौऱ्या माझ्या
बेपत्ता झाल्या आणि तिनं सहजच पलीकडे गंगूबाईला बघितली आणि म्हणली, गंगू अगं माझ्या गौऱ्या पाहिलीस का? कुणीतरी घेऊन गेलं का? माझ्या गौऱ्यात नाहीत असं म्हणल्यानंतर त्या गंगूला अचानक असा मोठा राग आला आणि तिनं जोरजोरात ओरडायला लागली, काय ग? आणि आलीस मोठी मला गौऱ्या विचारायला? तुझी काय मी नौकर आहे का? नेला असेल कुणी, मला काय माहिती तुझ्या गौऱ्या कुठं गेल्या? असं म्हणून मोठमोठ्यानं गर्दा करायला लागली, रडायला लागली. जनाबाई म्हणली, हे बघ तुझ्या जे गौऱ्यामध्ये दिसतात ना ते गोल गोल गौऱ्या माझ्याच आहेत ग गंगू, आणि तू आणलीस का असं विचारल्यानंतर गंगूला खूप राग आला आणि तिने जोर जोरात रडायला लागली. मग ज्या वेळेला रडत असताना सर्व गायी वळण्यासाठी तिथं आलेले सर्व शेतकरी सर्वजण एकत्र आले की बाबा काय आहे इथं नेमकं, कशाचा गर्दा आहे असं पाहण्यासाठी सर्वजण तिथे एकत्र झाले. आणि असं करता करता संत कबीर नावाचे महाराज त्या गावामध्ये चालत चालत आले होते आणि त्यांना असं माहिती झालं होतं की बाबा संत जनाबाई या पंढरपुरामध्ये राहते आणि एवढी तिची ख्याती आहे आणि ती माऊली आहे कोण, लहानपणापासून पंढरपुरामध्ये राहते आणि पाहावं आणि तिचं दर्शन घ्यावं म्हणून त्यांनी पंढरपूरला आलेले होते. आणि जात असताना या ठिकाणी कशाचा एवढा गर्दा चाललाय म्हणून गोपाळपूरच्या ठिकाणी त्यांनी थांबले आणि विचारलं. जनाबाई त्या ठिकाणी थांबलेली होती आणि ती गंगू पण होती. त्यांनी जनाबाईला विचारले, माय हे कशाचा गर्दा चालू आहे, हे कशामुळे हा आक्रोश आहे असं विचारल्यानंतर गंगू समोर आली, सांगायला लागली, हे बघा महाराज बरं झालं तुम्ही आलात. आणि हे आहे ना मला म्हणते की गौऱ्या चोरली, मी तिच्या गौऱ्या कशासाठी चोरू, आणि हे आहे ना खोटं नाटं असंच बोलत असते. असं म्हणल्यानंतर ते संत कबीर म्हणायला लागले की बाई संत जनाबाई इथं राहतात असं मला माहिती झाल्यामुळं मी इथं आलेलो आहे, आणि त्या कुठे राहतात असं म्हणल्यानंतर ती गंगू म्हणायला लागली, ही काय हीच जणी. असं म्हणल्यानंतर हात जोडून कबीरदासाने तिच्याकडे हात जोडून नमस्कार केले आणि सांगितलं की बाबा हे कशामुळं भांडण होत आहेत तुमचे. मग गंगू सांगितली, हे बघा मला तिनं गौऱ्या चोरला असं म्हणते. मग नम्रपणे जनाबाई सांगायला लागली, हे बघा महाराज मी इथे गौऱ्या लावलेल्या होत्या, गोलगोल गौऱ्या माझ्या चांगल्या होत्या, मी अत्यंत मेहनतीनं गौऱ्या लावलेल्या होत्या आणि एक सुद्धा माझी गौरी नाही, म्हणून मी सहज तिला विचारलं असता ही एवढा मोठा गर्दा करायला लागलेली आहे. असं म्हणल्यानंतर त्या गावातली सर्व मंडळी एकत्र झाली आणि म्हणायला लागले, खरंच सांग गंगू तू गौऱ्या घेतली का? असं एकमेकाच्या तोंडाने गर्दा व्हायला लागला. त्यावेळेला गावातील मंडळी आणि ती गंगूबाई म्हणायला लागली की बाबा हे बघा महाराज तुम्ही आलात बरं केलात, तर तुम्हीच आता ओळखा की बाबा कुणाची चूक आहे. असं म्हणल्यानंतर जनाबाई म्हणायला लागल्या, महाराज अतिशय नम्रपणे मी तुम्हाला सांगते आणि मी फक्त भावाने आणि भक्तीने मी गौऱ्या लावलेल्या होत्या आणि प्रत्येक गौरीमध्ये माझा विठ्ठल आहे, माझा पांडुरंग त्याच्यामध्ये आहे, म्हणून माझ्या गौऱ्या ओळखायला तुम्हाला वेळ लागणार नाही. आणि तुम्ही आता गंगूबाईच्या ज्या गौऱ्या आहेत त्या प्रत्येक गौऱ्या घ्या आणि कानाला लावा महाराज. आणि मी सत्य भक्त आहे, मी खरी भक्त आहे आणि मी खूप भक्तिभावाने त्या गौऱ्या लावलेल्या आहेत आणि माझा विठ्ठल त्या गौऱ्यामध्ये आहे आणि त्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल नाव आल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणल्यानंतर महाराज तिथं गौऱ्यापाशी बसले, कबीर महाराज तिथं बसले आणि एक एक गौरी घेऊन आपल्या कानाला लावायला लागले. एक गौरी घेतले, कानाला लावले, कसलाच आवाज आला नाही, बाजूला ठेवले. दुसरी गौरी घेतले, कानाला लावले, बाजूला ठेवले, कसलाच आवाज आला नाही आणि जनाबाईकडे पाहायला लागले.
गंगूबाई ओरडायला लागली, बघा महाराज, मी म्हणत होते ना गौऱ्यामधून आवाज येतो का. गावातील मंडळी सुद्धा म्हणायला लागले, ही खोटं बोलते, गौरीमधून कुठं आवाज देवाचा येत असतो का. असं म्हणल्यानंतर तिसरी चौथी गौरी घेतले आणि कानाला लावले. अक्षरशः त्या गौरीमधून विठ्ठल 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 असं नाव यायला लागलं. आवाज जणू काय टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये आवाज येतो त्याच पद्धतीनं विठ्ठल विठ्ठल असं नाव यायला लागलं. आणि संत कबीर ते एक गौरी ठेवले आवाजाला, दुसरी गौरी ठेवले आवाजाला, असं 5-6 गौऱ्यामध्ये आवाज आल्यानंतर सरळ त्याने उठून सांगितले की बाबा अगदी सत्य आहे आणि जनाबाई फार मोठी संत आहे असं म्हणून तिच्या चरणावर नतमस्तक झाले आणि जनाबाईचं दर्शन घेतले आणि सर्वांना ओरडून सांगितले की ह्या गौरीमध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नाव ऐकायला येत आहे आणि हे सत्य आहे. आणि जेवढ्या गौऱ्या जनाबाईच्या होत्या तेवढ्यामधून आवाज आलं आणि गंगूबाईच्या जेवढ्या गौऱ्या होत्या त्याच्यामध्ये अजिबात आवाज आलेला नाही. म्हणून खऱ्याचं खरं झालं. म्हणून देव कशाचा भुकेला असतो तर भावाचा भुकेला असतो. ह्याच पद्धतीने खरं ते खरं होत असतं. म्हणून तशी खरी भक्ती करावी लागते. जनाबाईनं खरी भक्ती केली म्हणून तिची वाकळ पांघरून घेतले आणि जनाबाईच्या घरी येऊन दळण दळू लागले. असंच एकदा दळण दळत असताना पांडुरंग परमात्मा आले विठ्ठल आणि आपल्या जे दागदागिने अंगावर होते ते तसेच घेऊन जनाबाईच्या घरी आले. पिवळा पितांबर अंगावरती दागदागिने तसेच ते हार काढले आणि आपला पिवळा पितांबर जे आपल्या अंगावरला दस्ती जी शेला होता तो शेला आणि आपल्या गळ्यामधले दागिने काढले आणि जनाबाईच्या जात्याच्या जवळ खुंटीला अडकावून ठेवले आणि दळण दळायला लागले. दळण दळून झाल्यानंतर वाकळ पांघरून घेतलेले तसंच झोपलेले पांडुरंग त्यांना पहाटेची वेळ झाली आणि भक्त तिथे येतात असं समजून पटकन उठून त्याने मंदिरामध्ये जात असताना वाकळ तशीच घेऊन गेले आणि दागिने जनीच्या घरी ठेवून गेले. मग ज्या वेळेला तिथे एकच गर्दी उठली की जनीची वाकळ इथं आहे आणि पांडुरंगाचे दागिने चोरीला गेलेले आहेत. मग दागिने चोरीला गेले तर वाकळ इथं आहे म्हणजे जनीने चोरी केले असा आळ जनीवरती आला आणि जनाबाई ओरडू ओरडू म्हणायला लागली, देवा का रे माझ्या घरी आलास आणि माझ्यावरती चोरीचा आळ आला असं म्हणून विनंती करायला लागली, रडायला लागली. देवा पांडुरंगा ही कुठली माझी परीक्षा घेतोस आणि तू माझ्यासोबत दळायला येतोस पण आता एवढी मी मारते ते हाक तुला ऐकू येत नाही का असं म्हणल्यानंतर सर्व गाव एक झालं आणि सर्वजण होऊन तिला सुळावर द्यायचं ठरवले आणि जोरजोराने ओरडू ओरडू तिनं हाक मारायला लागली परमात्मा पांडुरंगाला. देव पटकन हाकेला येऊन उभं टाकत नाहीत, परीक्षा पाहतात. भक्ताची सुद्धा परीक्षा पाहत असतात आणि ज्या वेळेला नेऊन तिला त्या ठिकाणी सुळावर देत असताना त्या सुळाचं पाणी झालं. सुळाचे झाले पाणी, सुळाचे झाले पाणी. पांडुरंग परमात्मा साक्षात तिथे येऊन सुळाचं पाणी केले आणि अशा ह्या जनाबाईच्या कथेला पूर्ण विराम देऊन पांडुरंगाच्या चरणी मी नतमस्तक होते, साष्टांग दंडवत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्ता. अवधूत चिंतन. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, पांडुरंग हरी.